भाषण ऐकण्यासाठी प्रत्येक सभेमध्ये 10,000, 20,000, 30,000 लोक येत असतात आणि आज तुमच्या सर्वांचा सेवक, तुमचा कार्यकर्ता जो परत एकदा आमदारकीला उभा राहत आहे, त्याच्या म्हणजे माझ्या प्रचारानिमित्त ही सभा इथं आपण घेत आहोत। आणि या सभेसाठी उपस्थित असणाऱ्या शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे, अमरसिंहजी खांडेकर, धनगर नेते, तसंच इथं असणारे सर्वच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार जामखेडचे पदाधिकारी, उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी, मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार व या भूमीमध्ये जन्मलेले सर्व स्वाभिमानी कर्जत जामखेडचे नागरिक बंधू आणि भगिनींनो, मी खूप काही बोलणार नाही। एक तर दत्ताभाऊंना इथं भाषण करायचं होतं आणि आमच्या नानांना सुद्धा करायचं होतं, पण पुढे सुषमाताईंना भाषण करायचंय, बरीच काही पोलखोल त्यांना करायचे। त्यांनी मला सांगितलं की मला स्क्रीन लागेल म्हणून 2-2 स्क्रीन इथं आणलेले आहेत। त्या स्क्रीनवर त्या काय दाखवणार आहेत हे आम्हाला खरंच बघायचं आहे, कारण 2-3 दिवसापूर्वी एका सभेमध्ये जे काय दाखवलं भाजपली ते मुळीच आम्हाला बघण्यालायक तिथं नव्हतं। आज इथं सुषमाताई आलेल्या आहेत, त्यांना आज बाळासाहेब ठाकरे साहेबांची पुण्यतिथी, त्यांचं कार्य, त्यांचे कष्ट, त्यांचा त्याग याला मी अभिवादन करतो। ताई, कर्जत जामखेड ही जी भूमी आहे ती अतिशय पवित्र भूमी आहे। आपण जामखेड तालुक्यामध्ये आहोत। इथं संत श्री सीताराम बाबांची समाधी आहे, संत श्री गीते बाबांची समाधी आहे। आमच्या या मतदारसंघाचं भाग्य की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म याच भूमीमध्ये झालेला आहे। कर्जत तालुक्याच्या बद्दल बोलायचं झालं, संत श्री गोदड महाराज, तसंच आमची जगदंबा आई, सिद्धटेकचे गणराया, शेगूड, तसंच अनेक पवित्र ठिकाणं या भूमीमध्ये आहेत। इथली माणसं खूप कष्टाळू, बहुतांश लोक इथं शेती करतात, काही जण मजुरी करतात, पण स्वाभिमानी जगतात। इथं व्यापारी आहेत, कष्टकरी आहेत, छोटे मोठे व्यावसायिक आहेत, पण इथं असणारी प्रत्येक व्यक्ती हा प्रामाणिक आणि स्वाभिमानी आहे। या भूमीमध्ये संतांचे विचार असल्यामुळे इथं असणाऱ्या सर्वच लोकांना शांतता प्रिय आहे, समता प्रिय आहे, एकता प्रिय आहे, बंधुभाव प्रिय आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, महात्मा फुलेंचा विचार, क्रांती सूर्य महात्मा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, या सर्व महामानवांचे विचार आमच्या रक्तात, आमच्या ध्यानात, आमच्या हृदयात आणि त्यांच्या विचाराने आमची वागणूक सुद्धा त्याच प्रकारे आहे। पण ताई, गेल्या 2 दिवसामध्ये थोडंसं वातावरण इथं बिघडले, 2 महिन्यामध्ये इथं वातावरण जरा बिघडलेलं आहे। इथं असणाऱ्या जनतेची इच्छा आहे की इथं शांतता तशीच राहावी, शेती चांगली व्हावी, हाताला काम मिळालं, पोटाला अन्न मिळावं, पुढची पिढी चांगली शिकावी,
शिक्षण व्यवस्था इथली सुधारावी, आमच्या माता भगिनींना इथं हाताला काम मिळावं, घर बसल्या बसल्या बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण इथं व्हावं, आरोग्य व्यवस्था चांगली व्हावी, या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या इच्छा आमच्या सगळ्यांच्या आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही सर्वांनी याच्यावरच काम केलं. कुठलाही भेदभाव ताई आम्ही इथं केला नाही. जेव्हा सरकारकडनं प्यायचं पाणी कमी पडत होतं, टँकर दिले जात नव्हते, भाजपच्या काळामध्ये आम्ही पुढाकार घेतला. आम्ही सगळे एकत्रित आलो. स्वखर्चातून कर्जत जामखेडमध्ये आपण टँकर सुरू केले आणि टँकरचं पाणी देत असताना न जात बघितली, न धर्म बघितला, न पक्ष बघितला. लोकांना तर पाणी दिलंच, पण मुख्य जवानांना सुद्धा आम्ही ताई पाणी दिलं. काही कंपनीने CSR देण्याची भूमिका घेतली. त्या CSRचं काय करायचं असा विचार करत होतो. काही लहान मुली मला भेटल्या, त्यांनी सांगितलं शाळेत जायला मला अडचण होते, सायकल देता येईल का दादा, थोडासा विचार करावा. खूप विचार केला, कंपनीशी संपर्क साधला. ताई गेल्या 5 वर्षामध्ये आपण 14,000 सायकली इथे असणाऱ्या लहान मुला मुलींना तिथं दिलेल्या आहेत. सायकली देत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही केला, न जात बघितली, न धर्म बघितला, न तिथं पक्ष बघितला. फक्त इथं असणारी लहान मुलं चांगली शिकली पाहिजे, शाळेत वेळेवर जाता आलं पाहिजे, थकली नाही पाहिजे. आणि उद्या जे आई वडिलांचं स्वप्न आहे, आणि बहुतांचे इथले जे आई वडील आहेत ते कमी शिकलेले आहेत, पण त्यांच्या मुलांच्या माध्यमातून त्यांना खूप मोठी स्वप्न तिथं करायचे, अचीव करताना बघायचे, अस्तित्वात आणायचे. ज्याच्यामध्ये मुलांना डॉक्टर होताना बघायचे, इंजिनियर होताना बघायचे, शिक्षक होताना बघायचा, मोठा अधिकारी होताना बघायचे, मोठ्या एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करत असताना बघायचे. आणि मग जेव्हा मुलं सेटल होतील, त्यांचं लग्न होईल, जेव्हा नातवंड होतील, त्या नातवंडाला सुद्धा खेळण्याची संधी इथं असणाऱ्या आजी आजोबाला मिळावी, असंच आमचं स्वप्न आहे. आहे का नाही असं स्वप्न? शांततेत आम्ही सर्वजण ताई इथं काम करत होतो. गेल्या वेळेस जेव्हा इलेक्शनच्या काळामध्ये 2019ला काही लोकांनी मला सांगितलं की इथं पूर्वीपासून दारू दिली जाते इलेक्शनच्या काळामध्ये, आणि पैसा तर आपल्याला दिलाच पाहिजे इलेक्शनच्या काळामध्ये. पण ताई मी तुम्हाला सांगतो, 2019ला 1 रुपया सुद्धा मतासाठी तिथं वाटला नाही. कारण का माझं असं मत आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला अधिकार दिलं, मतदान करण्याचा हक्क दिला, समानता दिली, त्याची किंमत आपण कधी कुठं लावू शकत नाही. आणि मग त्या अनुषंगाने त्या काळामध्ये आपण पैसा दिला नाही. काही लोक आली म्हणे दारू वाटू, कार्यकर्ते जरा जोशात राहतील. पण इथं असणाऱ्या माता भगिनींना जेव्हा मी भेटायचो त्यावेळेस सुद्धा दुष्काळ होता. महिलांना भेटल्यानंतर आम्हाला त्या महिला म्हणायच्या की दादा काही करा, पण इथं दारूबंदी झाली पाहिजे. आता एका बाजूला आमच्या माता भगिनी म्हणतात दारूबंदी झाली पाहिजे, आणि ठराविकच मोजके, बोटावर मोजके कार्यकर्ते आम्हाला म्हणत होते दारू वाटली पाहिजे. मी म्हणलं मोजके कार्यकर्ते नाराज झाले तरी चालेल, पण या मतदारसंघामध्ये इलेक्शनमध्ये 1 थेंब सुद्धा दारूचा वाटायचा नाही, आणि तो आपण वाटला नाही. पण गेल्या 2 महिन्यामध्ये काय बदल झाले मला माहित नाही. ताई महाविकास आघाडीचा प्रचार करण्यासाठी मी फर्स्ट टाइमचा आमदार. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही फिरता, तुम्ही फार फिरलाय, तुम्ही 60-70 सभा केल्या असतील, मी 30 सभा केलेल्या आहेत. लोक मला म्हणायचे तू वेडा झालाय, पहिल्या टर्मचा आमदार थोडी बाहेर जातो. मी म्हणलं अहो मी असा कसा आमदार नाही, मी कर्जत जामखेडचा आमदार आहे. इथं असणाऱ्या जनतेवर माझा विश्वास आहे, इथं असणारे आमचे निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावर माझा विश्वास आहे. आणि पवार साहेबांसाठी आणि आमचे जे उमेदवार असतील महाविकास आघाडीचे, खारीचा वाटा उचलण्यासाठी त्या प्रचारामध्ये तिथं मी गेलो. ताई तुम्ही सर्वजण फिरलात, साहेब फिरले, उद्धव ठाकरे साहेब फिरले, राहुल गांधीजी, प्रियंकाताई, अनेक असे मोठे मोठे मान्यवर तिथं फिरले. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर, सर्व सर्वे बघितल्यानंतर, लोकांशी चर्चा केल्यानंतर मी इथं असणाऱ्या सर्व लोकांना आश्वासित करतो, या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त महाविकास आघाडी सरकारच येणार. पण जेव्हा मी इथं नव्हतो
तेव्हा काही कार्यकर्त्यांचे मला फोन यायला लागले की काही लोक इथं आम्हाला धमकवत आहेत, काळ्या रंगाच्या गाड्या सगळीकडे फिरायला लागलेल्या आहेत, याच्या घरी जातात त्याच्या घरी जातात, याला धमकी दे त्याला धमकी दे। आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून काही छोटे छोटे जे इथले वेगळ्या प्रवृत्तीची जी लोक होती ती त्यांना जुडायला लागली आणि एक मोठी दबंग गँग इथं कुठेतरी झाल्यासारखी आपल्याला वाटते। खरं तर त्यांना दबंग गँग बोललं नाही पाहिजे, त्यांना धमकी गँग बोललं पाहिजे। का दबंग नाही तर दबंगगिरीची समता करण्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर ते आपल्यात आणि तुमच्यामध्ये आहे। आणि धमकी गँग वाढत गेली, कोण आहेत याच्या खोलात मी जाणार नाही, पण ताई त्यांचे एक मुकादम आहे। मुकादम मुद्दामून मी म्हणतोय, गुंडांना मुक्का घ्यायचा आणि सामान्य लोकांना दम द्यायचा, असे एक मुकादम आहे। त्यांचं नाव आहे राम शिंदे सर। त्यांनी काय केलंय, आमच्या कार्यकर्ता धमक्या दिल्या, चल प्रवेश कर। ताई आमच्याकडे रात्री 1-2 वाजता प्रवेश होतात आणि दुसऱ्या दिवशी आमचे कार्यकर्ते उठल्यानंतर म्हणतात, अरे स्वप्न बघत होतो काय झालं, लय वाईट स्वप्न पडलंय, मी भाजपत प्रवेश केला। आणि नंतर कोणतरी म्हणते, अरे येड्या तू गेला होता तिथं। आणि लगेच तो आपला कार्यकर्ता येतो, म्हणतो दादा मी विचाराबरोबर आहे, आमचं चुकलं, आम्हाला गंडवलं, आम्हाला सांगितलं हे देतो ते देतो, तिथं गेल्यानंतर आम्ही दुसरीकडे बघायला लागलो तोपर्यंत आमच्या गळ्यात टाकला। हे चाललंय का नाही चाललंय, इथं दबाव तंत्र चाललंय का नाही चाललं। खरं तर ह्या गोष्टी इथं चालू असताना मला आपल्या सर्वांना हे काय ह्यांचंच झालं होतं। आमचे परशुराम कुठे आहेत, उठाव जरा, बिचारे अहिल्यानगर शहरामध्ये गेले, रंगून आले सगळे स्वतःला आपल्या विचाराचे। लोकसभेसाठी लंकेंसाठी खूप चांगला प्रचार केला, आता माझ्यासाठी करतायत, कष्ट करून डोके वके आपलं मयूर शेठ डोकेंकडे काम करतात। ते बिचारे घरी चालले होते काम करून, 2 धमकी गँगवाले लोक आले, अजून 4 आले, बिचारे हे तिथं उभे होते। त्यांना सांगितलं हे का फिरतो, लय प्रचार करतो का, धर गमचा घाल गळ्यात। मग हा रात्रीच मला 1 वाजता फोन करायला लागला, बिचारा रडायला लागला। तो म्हणा आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे, आणि बघा ना माझ्या गळ्यात काय टाकलं। मी म्हणलं अरे असं काय टाकलं, साप बीप टाकला का। ते म्हणलं साप सोडा, सापापेक्षा विषारी गोष्ट टाकली, भाजपचा गमचा माझ्या गळ्यामध्ये टाकला। मी म्हणलं काळजी करू नको, सुषमाताई येतात, त्यांच्या उपस्थितीमध्ये लोकांना आपण दाखवून देऊ की हा आपल्या बरोबर आहेत, ते आपल्या बरोबर आहेत। इथं आमचे रोहित पवार आहेत, सेम नाव आहे, त्यांच्या वडिलांना म्हणजे काही दिवसांपूर्वी जेव्हा आपण बहुजन समाजाचा एक मेळावा घेतला होता, त्या मेळाव्यासाठी अनिल भाऊ पवार हे प्रवेश करणार होते। 200 कार्यकर्ते 300 कार्यकर्त्यांना घेऊन, गाड्या तयार, सगळं तयार। तेवढ्यात कोणतरी त्यांना भेटलं, त्यांना वेगळ्या पद्धतीने धमकी दिली, कुटुंबावर धमकी दिली। आणि ती धमकी दिल्यानंतर कुठलाही व्यक्ती आपल्या कुटुंबाचा विचार करून माघार तिथं घेईल, पण पुढची पिढी जी असते म्हणजे आपली पिढी आहे ती घाबरत नाही। आज इथं रोहित पवार इथं आलेला आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इथं काम करणार आहे, प्रवेश करणार आहे। कोल्हाटी समाजासाठी अतिशय चांगलं काम करणारे हे सर्व मान्यवर आहेत, समाजाच्या हितासाठी जे काय चांगलं करता येईल यासाठी ते सर्वजण प्रयत्न करतात। त्यामुळे मी आपल्या सर्वांना सांगतो, 5 मिनिटात मी भाषण संपवणार आहे, की ही जी परिस्थिती आज निर्माण झाली ती फक्त एका व्यक्तीच्या अस्तित्व टिकवण्यासाठी, राम शिंदे सरांचं अस्तित्व फक्त टिकवायचंय। आपण अस्तित्वाची लढाई इथं लढत नाही, आपण सर्वजण मिळून इथं विचाराची लढाई तिथं लढत आहोत, विचाराची लढाई। पण राम शिंदे सरांना असं वाटतं आत्ता नाही तर कधीच नाही। राम शिंदे सर, मी तुम्हाला सांगतो खरंच तुमचं काहीच होणार नाही। 23 तारखेला गुलाल तुमच्यावर नाही, गुलाल हा या कार्यकर्त्यावर तिथं पडणार आहे। त्यामुळे हे जे काही नवीन प्रथा तुम्ही गुंडाशाहीची इथे चालू केलेली आहे ती योग्य नाही। तुम्ही विचार करा, ही गुंडाशाही अशीच जर वाढत गेली, तुम्हाला पण मुली आहेत, सर्वांच्या घरामध्ये माता भगिनी असतात, आज कुठेही जाऊ शकतात, दुकानात जाऊ शकतात, मैत्रिणीकडे जाऊ शकतात, नातेवाईकांकडे जाऊ शकतात। तुम्ही आज निश्चिंत आहात की नाही नाही परत येतील, काय अडचण नाही। पण जर अशाच पद्धतीने धमकी गँग वाढत गेली,
गुंडागर्दी या मतदारसंघामध्ये वाढत गेली, तर उद्या तुमची कॉलेजमध्ये जाणारी बहीण नाही तर मुलगी जर कॉलेजमध्ये गेली नाही तर बस स्टँडवर तिथं उभी असेल, या धमक्या गँगचे जे छोटे मोठे कार्यकर्ते असतील ते जर बस स्टँडवर जाऊन जसं पाशा पटेलनी चुकीच्या पद्धतीचे हातवारे केले, असेच त्या कार्यकर्त्यांनी तिथं हातवारे केले नाहीतर काय चुकीची गोष्ट केली, तुम्ही शांत झोपू शकता का? तुम्ही कदाचित असा निर्णय घ्याल मुलींनी शिकलं नाही तरी चालेल, पण आम्ही आमच्या मुली कॉलेजमध्ये शाळेमध्ये पाठवणार नाही. हे होऊ शकतं. ही खूप मोठी अडचण आहे. काही जे छोटे मोठे व्यावसायिक नाही तर शेतकरी आहेत, त्यांच्या जमिनीवर ताबा टाकला जाऊ शकतो. खड्ड्यामध्ये जाऊन तुम्ही विचारा, 200 व्यापारी आहेत, स्वतःची जमीन त्याच्यावर ताबा टाकला आणि कितीतरी 3 कोटी रुपये घेतले, मग ताबा उचलला. 6.5 कोटी रुपये घेतले आणि मग ताबा उचलला. चालणारे का ही धमकी गँग? ह्यांचे जे मुकादम आहेत, राम शिंदे सर, त्यांना असं वाटतं त्यांच्या कार्यकर्त्यांवर त्यांचा विश्वास नाही राहिला, तुमच्यावर विश्वास नाही राहिला इथं मायबाप जनतेवर. त्यांना वाटतं या स्वाभिमानी जनतेला घाबरून भीती टाकून आपल्याला ते मतदान करतील. मी तुम्हा सर्वांना विचारतो, स्वाभिमानी जनता कधीही धमक्याला घाबरते का हो? एकदा हात वर करून दाखवा की आम्ही घाबरत नाही. अहो तुम्ही असा आहात, तुमच्याकडे बघून मी लढायला शिकवलंय, मी लढायला शिकलोय. ईडीने माझ्यावर कारवाई केली, इन्कम टॅक्सनी कारवाई केली. तुमचा लोकप्रतिनिधी घाबरला का त्या ईडीला? अरे तुम्हीच जर मला लढायला शिकवलं असेल तर कशाला घाबरले या लोकांना? मी नाही झुकलो आणि मराठी माणसं दिल्ली समोर कधीही झुकत नाही, ही गोष्ट त्या ठिकाणी आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. आम्ही जगतोय, आमच्या जीवनासाठी जगतोय, आमच्या कुटुंबासाठी जगतोय. आमच्या वडीलधारांनी आम्हाला सांगितलं हे करा ते करा, तर आम्ही ऐकतो. आमच्या एखाद्या चांगल्या नेत्याने जो आमचं हित मनामध्ये ठेवून जर काम करत असेल, त्याला जर रिक्वेस्ट केली, विनंती केली, तर आम्ही ऐकू शकतो. पण जर तुम्ही आम्हाला धमक्याच द्यायला लागला तर आम्ही आमचा हिसका, हा मराठी माणसाचा हिसका कसा असतो हे सुद्धा तिथे दाखवून देऊ शकतो. त्यामुळे मी त्यांना सांगतोय, वेळ अजून गेलेली नाही. 23 तारखेला या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार येणार आहे. आणि जर पुढच्या 3 दिवसामध्ये आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला जर धमक्या दिल्या, जर त्याच्या घरी गेला, पिस्तूल काढला, जर वेगळं काही केलं, तर पहिलं जर आम्ही कोणाला बघणार असेल तर ते आहे राम शिंदे सरांना. त्या मुकादमाला बघेल. त्या मुकादम्याची खेर नाही. नाद करायचा असेल तर कर्जत जामखेडकरांचा, आमचा नाद करायचा नाही. हे 23 तारखेला लोकशाहीच्या माध्यमातून दाखवून देऊ. पण जर खरंच कोणाला अडचण आली तर कधी कधी आम्ही लोकशाही सुद्धा बाजूला ठेवू, कारण का आमच्यासाठी कार्यकर्ता आणि त्यासाठी जनता ही महत्वाची आहे. त्यामुळे अजून सुद्धा वेळ गेला नाही. चंगू मंगू जे कोणी असतील बरोबर, त्यांना मला सांगायचे की बास करा. इथं आपलीच लोक आहेत, आपल्याच मतदारसंघातील लोक आहेत, आपल्याच तालुक्याची लोक आहेत, आणि या लोकांना तुम्ही कुठेही त्या ठिकाणी त्रास देऊ नका, एवढी विनंती इथं करतो. त्याच्याच बरोबर येत्या काळामध्ये भरपूर काय होणार आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की उद्या 10 वाजता आदरणीय पवार साहेबांची सभा आहे. कुठे सभा आहे? बघ तिथं पवार साहेब आपल्या मातीतले नेते, महाराष्ट्राचे नेते, महाराष्ट्राचं नाव देशामध्ये मोठं आदरणीय पवार साहेबांनी केलं तुमच्या प्रेमापोटी. महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी आज ते 85 वयाचे असताना सुद्धा लढतायत. दिवसाला 4 ते 5 सभा घेतात, फक्त 4 तास झोपतायत. आणि त्यांनी ठरवलंय, उद्धव ठाकरे साहेबांनी ठरवलंय आणि काँग्रेसच्या नेत्यांनी ठरवलं, काही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आणायचे म्हणजे आणायचे. आणि तेच आपले पवार साहेब, आपला लढवया नेता, उद्या आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी कर्जतला येणार आहे. येणार का तिकडे सगळे? मोठ्या संख्येने येणार का नाही? आपल्या सभेच्या पलीकडच्या बाजूला अजून एक सभा आहे भाजपची, त्यात अमित शाह साहेब येणार होते का आलेत मला माहित नाही. येणार का नाही येणार? गेल्या वेळेस येणार होते पण कॅन्सल केलं. जाऊ द्या, काय हरकत नाही. उद्या जे कोणी येतील त्यांची जी काय सभा असेल, हे जे महाराष्ट्राच्या बाहेरून इम्पोर्ट केलेले नेते इथं आपला संबोधित करत असतील, त्याच्या समोर आपली सभा होणार आहे. त्यांची जी सभा असेल त्याच्यापेक्षा 10 पट मोठी सभा आपल्याला करायची. त्यामुळे मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण इथं यावं, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आणि हे जे काय
चुकीच्या गोष्टी चालल्यात त्या थांबवल्या पाहिजे. हे बटेंगे कटेंगे तर आपल्याला चाललंच नाही पाहिजे, हे खपूनही घेतलं नाही पाहिजे. सुषमाताई त्याबद्दल सांगतील. फक्त एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगतो, काही नेते चांगले असतात. काही दिवसांपूर्वी पंकजाताईंचं स्टेटमेंट आलं. त्यांनी सांगितलं या महाराष्ट्रामध्ये कटेंगे बटेंगे बोलायचं नाही. एवढं धाडस पंकजाताईंनी दाखवलं, त्यांचं मी अभिनंदन करतो. बाकी भाजपच्या लोकांना काही धाडस नाही, कारण का शेवटी जे मोठे मुंडे साहेब होते, पंकजाताई आहेत, ते लोकातल्या नेते आहेत, लोकांमध्ये राहणारे आहेत आणि म्हणून त्यांना लोकांचं काय मत आहे हे तिथं समजतं. पण बाकी भाजपच्या नेत्यांना काहीच समजत नाही, काय चाललंय कोणाला माहिती आहे. आपला नवीन युगाचा जनरल डायर जे म्हणेल म्हणजे देवेंद्र फडणवीस ते आपण करायचं एवढंच त्यांना माहिती आहे. आणि हे भाजपचे नेते खास करून देवेंद्र फडणवीस हे अक्षरशः खोटं बोलणारे नेते आहेत. सगळ्यात जास्त खोटं बोलतात. मराठा समाजाला फसवलं, धनगर समाजाला फसवलं, आदिवासी समाजाला फसवलं. भुजबळ साहेब म्हणाले होते की ओबीसी राजकीय आरक्षण सुद्धा फडणवीस साहेबांनी बीजेपीला तिथं घालवलं होतं जेव्हा भुजबळ साहेब आपल्याकडे होते. म्हणजे सगळ्या समाजाला त्यांनी फसवलं असेल तर खऱ्या अर्थाने ही लढत रोहित पवार विरुद्ध राम शिंदे सर नाही, ही लढत रोहित पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस आहे, असं तुम्ही समजून घ्या. त्यावेळेस सर्व समाजाच्या लोकांना मी विचारतो, ज्या व्यक्तीने शेतकऱ्याचा हाल केले, सोयाबीनला भाव दिला नाही, दुधाला भाव दिला नाही, आपला खर्च मोठ्या प्रमाणात वाढवला, आपल्या हातात 1 रुपया सुद्धा तिथं आता राहत नाही. आमच्या माता भगिनींची आज सुरक्षितता धोक्यात आलेली आहे. आमच्या युवांना हाताला काम नाही, नोकऱ्या मिळत नाहीत, डिग्री आहे पण नोकरी मिळत नाही. आपली MIDC राम शिंदे सरांनी थांबवली, पण त्यांच्या पाठीमागे जर कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा होते. त्यामुळे या सर्वांचंच नुकसान जर एवढ्या मोठ्या प्रमाणात केलं असेल तर सर्व समाजाच्या इथं असलेल्या स्वाभिमानी नागरिकांना मी म्हणतो की 20 तारखेला मी विरुद्ध देवेंद्र फडणवीस, नाही तर मी विरुद्ध भाजप, नाही तर पवार साहेब विरुद्ध भाजप, अशी ही लढाई आहे. आणि त्या लढाईमध्ये तुम्ही सर्वजण मला पाठिंबा द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. ताईंना बोलायचंय, अनेक प्रवेश करायचेत, पण आपण ते थोडेसे नंतर करूया. मी ताईंना विनंती करतो, ताई तुम्ही इथं यावं आणि आम्हा सर्वांना तिथं मार्गदर्शन करा. जाता जाता जामखेडकरांना गुड न्यूज आहे. केंद्र सरकारचा आपण सर्वे करून घेतलाय, राज्य सरकारचा सर्वे करून घेतलाय, तो आहे इथं असलेल्या शेतीच्या पाण्याचा, आणि त्या सर्वेला आपला सकारात्मक रिस्पॉन्स इथं आलेला आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये 2 काम 5 वर्षामध्ये आपल्याला करायचे, शेतीचं पाणी आणि आमची हक्काची MIDC, ह्या दोन्ही गोष्टी पुढच्या 5 वर्षामध्ये होणार म्हणजे होणार, हे आपल्या सर्वांना सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. धन्यवाद. दोन्ही हात वरती करून टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये शिवसेनेची ढाणी वागेल. शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे. सन्मान आणि विचार मंचाच्या समोरील विजय असो, परिवर्तनाच्या लढ्यात विजय असो. मानवांनी महानायकांनी रोहित दादा योगदान दिलं त्या सर्व महामानवांना, महानायकांना विनम्र अभिवादन करत, या ज्यांच्यामुळे आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. अरे दादा थांबा, कोण आहे ते? जरा थांब ना दादा, दम काढ ना. आपण ज्यांच्यामुळे मोकळा श्वास घेऊ शकतो आणि जे आपल्यासाठी या घर संसारावर तुळशीपत्र ठेवून या देशाच्या सीमा राखत आहेत, त्या तमाम वीर जवानांना, त्यांच्या वीर मातांना आणि वीर पत्नींना विनम्र अभिवादन करत, ज्यांनी या महाराष्ट्राची सत्तामत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी हा शिवसेनेचा वटवृक्ष वाढवला, घडवला, त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन करत, मंचावर उपस्थित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेब, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पार्टी, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट, यासोबतच सर्व समविचारी पक्ष संघटनांचे सर्व सन्माननीय मान्यवर पदाधिकारी आणि ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा संपन्न होत आहे ते कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार सन्माननीय रोहितदादा पवार आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, माझ्याकडे मोजून 30 ते 32 मिनिटांचा वेळ आहे. मी प्रयत्न करेन की 32 मिनिटात मला किती आपल्याला सांगता येईल.
मी अजिबात आता स्थानिकच्या मुद्द्यांमध्ये पडणार नाही, त्यावरती फार विस्ताराने बोलून झालेलं आहे. त्यामुळे मला काही महत्त्वाचे मुद्दे फक्त आपल्यासोबत शेअर करायचे आहेत. राजे हो, ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्यासाठी महत्त्वाची आहे, अत्यंत महत्त्वाची आहे. ती यासाठी की या निवडणुकीत एक गोष्ट ठरणार आहे की हा महाराष्ट्र गद्दारांच्या सोबत राहणार आहे की स्वाभिमानी लोकांच्या सोबत राहणार आहे. या निवडणुकीत आपल्याला हे ठरवावं लागेल की आम्हाला आमच्या महाराष्ट्रातल्या लेकीबाळींच्या अब्रूची सुरक्षितता हवी आहे की आम्हाला अत्यंत चिल्लर आणि थिल्लर सवंग वक्तव्य करणारे नेते हवे आहेत. आपल्याला हे ठरवावं लागेल की ही निवडणूक शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी काही निर्णायक भूमिका घेणाऱ्यांच्या बाजूने उभं राहायचं आहे की शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणाऱ्यांच्या बाजूने उभं राहायचं आहे. राजे हो, का ही निवडणूक लढायची आहे? मला फक्त एकट्या रोहित पवारांना तुम्ही मतं द्यावीत एवढं अपील, इतकं छोटी गोष्ट सांगण्यासाठी मी आलेली नाही. कारण माझ्यासाठी रोहित पवार यांची सीट ही फक्त एका मतदारसंघातल्या एका आमदाराला निवडून आणणे इतक्या पुरती मर्यादित वाटत नाही, तर माझ्यासाठी ही एक सीट किंबहुना महाराष्ट्रातल्या 228 जागा ज्या महाविकास आघाडी लढत आहे त्यातली प्रत्येक जागा ही इथलं सरकार बदलण्यासाठी गरजेची वाटते आणि ते बदललं पाहिजे. हे सरकार का बदलायचं आहे ते जरा आपण नीट समजून घ्या. दादा हो, एक काळ होता की साधारणतः पोलिसांचा लोकांना धाक असायचा. पोलीस स्टेशनच्या समोरून ट्रिप्सीना आपण जायचो नाही, पोलीस स्टेशनच्या समोर कुणी दारू पिऊन जायचा नाही, त्याला भीती वाटायची पोलिसांची. एक काळ होता की कधी कुणाचा काटा काढायचा आहे, खून करायचा आहे, मारामारी करायची तर लोक कुठेतरी अज्ञात ठिकाणी एखाद्याला मारून टाकतील, कुठेतरी रात्रीच्या अंधारात काहीतरी खून मारामाऱ्या होतील. परंतु आता एक असा काळ आलेला आहे की या काळामध्ये माणसं एकमेकांना फेसबुक लाईव्ह करून मारतायत. तुम्ही बघितलं असेल की आमचे शिवसेना नेते घोसाळकर यांची हत्या फेसबुक लाईव्ह करून झाली. तुम्ही बघितलं असेल की कल्याणमध्ये गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातला जो गोळीबार झाला, हा गोळीबार चक्क पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या समोर झाला. तुम्ही हेही बघितलं असेल की नवरात्रीच्या दिवशी अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी बाबा सिद्दकी यांची वाय दर्जाची सुरक्षा असताना सुद्धा हत्या झाली. हे असं का होतं? का पोलिसांचा धाक राहत नाही? का पोलिसांची भीती लोकांना वाटत नाहीये? कारण पोलिसांची भीती वाटू नये असं वातावरण सध्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून टाकले. या राज्याला आतापर्यंतचा सगळ्यात वर्स्ट आणि सगळ्यात फेल नापास गृहमंत्री जर कुणी लाभला असेल तर त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीस यांना कुठलंही आंदोलन हाताळता येत नाही. देवेंद्र फडणवीस आंदोलन हाताळण्यापेक्षा आंदोलन चिघळवण्याकडे जास्त भर देतात. अगदी आंतरवली सराटीमध्ये जर मराठा बांधव आरक्षणाच्या आंदोलनासाठी बसलेला असेल तर त्यांच्याशी जाऊन चर्चा करण्यापेक्षा त्यांच्यावर लाठी हल्ला करणे, गोळीबार करणे, अश्रुधूर सोडणे आणि जास्तीत जास्त वातावरण चिघळवणे यावर त्यांचा भर होता. दुसरं आपण जर उदाहरण बघितलं तर कोकणामध्ये बारसू रिफायनरी आंदोलन, आम्हाला बारसूची ही रिफायनरी नको कारण तिथे रिफायनरी झाली आणि वेस्टेज पाणी जर तुम्ही समुद्रात सोडलं तर समुद्रातली मासळी मरून जाईल, आम्ही सगळ्या मच्छीमारांनी कसं जगायचं असं म्हणून स्थानिकच्या मच्छीमारांनी बारसू रिफायनरीच्या विरोधात आंदोलन केलं. आणि तिथे सुद्धा देवेंद्रजींनी त्या लोकांना बोलण्याच्या ऐवजी म्हाताऱ्या बायकांना ओढून ओढून अक्षरशः काठीचे एवढे दांडे आणि दगड घातले गेले की त्याचे व्हिडिओ अनेक व्हायरल झाले, पण देवेंद्र फडणवीसांना घाम फुटला नाही. तिसरी घटना देहू आळंदीच्या ठिकाणी झाली. देहू आळंदीला अनेक वारकरी आलेले होते. या वारकऱ्यांमध्ये काही भटक्या विमुक्तातले वारकरी एकत्रित आले आणि या वारकऱ्यांना समजावून सांगायच्या ऐवजी किंवा त्यांच्याशी बोलायच्या ऐवजी डायरेक्ट वारकऱ्यांवर लाठी हल्ला झाला, आपण सगळ्यांनी बघितला. चौथी गोष्ट बदलापूरमध्ये घडली. बदलापूरमध्ये 3 वर्षाच्या बाळावर बलात्कार झाला. दादा हो, हे नीट समजून घ्या की आपल्या घरात जर 10-5 वर्षाचं लेकरू असेल तर त्याच्या समोर आपण बलात्कार शब्द सुद्धा उच्चारत नाही. आपण त्याच्या समोर या विषयावर साधी चर्चा सुद्धा करत नाही, बोलत नाही आपण त्या लहान लेकराच्या समोर. आणि 3 वर्षाच्या लेकरावर बलात्कार होतो. काय वातावरण आहे? 3 वर्षाच्या बाळाशी कसं बोलायचं मला कळत नव्हतं. ते लेकरू मला सांगतं, माऊ शूच्या जागी मुंग्या चावल्यासारख्या होतात. इकडे परभणी जिल्ह्यामधल्या पाथरी तालुक्यातल्या सोनपेठ त्या गावात 3.5 वर्षाचं एक बाळ, ते बाळ म्हणतं, माऊ ते जे सर होते ना त्यांनी
आमच्या शाळेच्या मागच्या कर्दळीची पानं तोडून आणली माऊ आणि 3 दिवस ते मारायचे माऊ मला आणि इकडे पानं अंतरून मला झोपायला जबरदस्ती करायचे माऊ. एवढ्या छोट्या बाळाला नाही, ही माणसं सुरक्षितता नाही देऊ शकली. परभणीच्या हिंजवडी पार्कमध्ये 8व्या मजल्यावरून 70 वर्षाच्या आजीला फरफटत खाली ओढत आणलं आणि तिला 6व्या मजल्यावर 28 वर्षाच्या माणसाने तिच्यावर बलात्कार केला. गोष्ट कुणालाही कळली नसती. खाली सिक्युरिटी गार्डने CCTV फुटेज बघितलं. तो वर पळत जाईपर्यंत आजी बेशुद्ध पडली होती. ज्या राज्यामध्ये 70 वर्षाची आजी सुद्धा सुरक्षित नाही आणि 3 वर्षाचं बाळही सुरक्षित नाही, बरं या लेकरांच्यासाठी आम्ही काही आंदोलन करावे आणि त्यांच्या संबंधाने गुन्हे दाखल व्हावे म्हणून प्रयत्न केले तर सरकार गुन्हे नोंदवून घेत नाही. उदाहरणार्थ अब्दुल सत्तार सारखा माणूस संसदरत्न सुप्रिया सुळेंच्या बद्दल वाह्यात भाषा वापरतो. माझ्याबद्दल संभाजीनगरचा एक अत्यंत वाचाळ बदमाश आमदार शिंदेंचा वाचाळ भाषा वापरतो. गुन्हा अजिबात दाखल झाला नाही. अगदी तीच परिस्थिती इथे पुन्हा होते. बदलापूरच्या 3 वर्षाच्या बाळासाठी मी 7 तास उन्हात बसले, 7 तास उन्हात बसले होते. गुन्हा दाखल झाला नाही. दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झाला, परंतु 2.5 तासाच्या आत त्याचा जामीन झाला. जगणार कसे आहोत आम्ही? काय म्हणजे देवेंद्र फडणवीसांना नेमकं काय सिद्ध करायचं आहे? हे सरकार कधी काळी आम्ही आमचं एक गाणं म्हणायचो, हे राष्ट्रप्रेषितांचे, हे राष्ट्रसंतांचे, हे राष्ट्रसुधारकांचे, हे राष्ट्र आमच्यासाठी घडवणाऱ्या महापुरुषांचे, कणखर देशा, राखड देशा, दगडांच्या देशा, हे आम्ही बोलायचो. पण आता काय झालेलं आहे या महाराष्ट्राबद्दल? हे राष्ट्रगुंडांचे, हे राष्ट्र दलालांचे, हे राष्ट्र एजंटांचे, हे राष्ट्रभक्तांचे, हे राष्ट्र बदमाशांनी भरलेल्या बुभुक्षित नजरांचे जगायचं कसं इथं माया बहिणींनी? काय करायचं? देवेंद्र फडणवीसांना याच्यातली एकही गोष्ट कळत नाही. काय बोलावं याच्यावरती? धमक्या देतात. शेतकऱ्यांच्या संबंधाने ते म्हणत होते की आम्ही 6,000 रुपयापर्यंत सोयाबीनचा भाव देऊ. सोयाबीनचा भाव दिला नाही त्यांनी 6,000 पर्यंतचा. सोयाबीनचा भाव जेव्हा 4800 होता तेव्हा ते 6,000 देऊ म्हणत होते. आत्ता सोयाबीनचा भाव 3100 रुपये आहे. मी कोरडवाहू शेतातलं लेकरू आहे. माझा बाप मेल्यापासून माझी आई एका कोरडवाहू शेतामध्ये काम करते आणि आई सांगते, अगं एकरी बॅगचा आपल्याला उत्पादन खर्च 3300 रुपये झालाय आणि हे भाव म्हणते 3100. सोयाबीन कसं विकायचं सांगा? तीच गच कापसाची आहे. कापसाचा भाव ते म्हणत होते आम्ही 8,000 पर्यंत देऊ, पण कापसाचा भाव वाढवला नाही. मला आनंद आणि अभिमान आहे की सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा इथं सोयाबीनचा भाव 6,000 पर्यंत आणि कापसाचा भाव 12,500 पर्यंत गेला. मला आनंद आणि अभिमान आहे की सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना इथे सरसकट कर्जमाफी आणि 7/12 कोरा, फक्त नुसत्या अंगठ्यावरती इथं 7/12 कोरा करून दिला होता. ही गोष्ट फार म्हणजे माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी फार वेगात सांगायच्या गोष्टी प्रयत्न करते. राजे हो, त्यांनी एक काहीतरी बहीण काहीतरी आणलं. त्यांना लक्षात घ्या, तुमची बहीण तुम्हाला राखी कधीपासून बांधते? जन्मापासून बांधते. का आधार ती आला पटन मागचं इसरलं चट? जन्मापासून राखी बांधते आहे का नाही? जन्मापासून. एकनाथ शिंदेचं वय आता साधारणतः 60-65च्या घरात आहे. एकनाथ शिंदे केव्हापासून आमच्याकडे शाखा प्रमुख होते, गटप्रमुख होते, महाप्रभू होते, नंतर आमदार झाले, मंत्री झाले आणि त्यांना एकदा बी बहीण आठवली नाही. ते मुख्यमंत्री झाले जून 2022ला. 2022चा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर गेला, बहीण आठवली नाही. मग त्यांना 2023चा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर गेला, बहीण आठवली नाही. 2024चं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, बहीण आठवली नाही. जसा काही बहिणीनं लोकसभेत इंगा दाखवला, लडकी बहीण, लडकी बहीण, लडकी बहीण, लडकी बहीण, लडकी बहीण सुरू झालं. दादा हो, मी बी ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी, हे नीट समजून घ्या. मी पण मराठवाड्यातली आहे. इतर नात्रा जवळ माझं गाव आहे. माझा बाप 30 वर्ष तिकडे सरपंच होता. खूप वर्ष त्यांनी मुंडे साहेबांचे सहकारी म्हणून काम केलं. माझी एक भाऊजाई त्याच भागातली फड आहे, दुसरी भाऊजाई कांदे आहे, तिसरी भाऊजाई माझी केंद्रीय आहे. आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये आमच्याकडची जी हुंडा पद्धत जर बघितली तर वंजाऱ्यांना ढिगानं हुंडा द्यायचा नाद. तुम्ही सगळ्यांनी आपल्या बहिणींची लग्न लावून दिली असतील, आपापल्या आईपतीनं तुम्ही लग्न लावून दिलं असेल. कधी तुम्ही 2 लाख खर्च केले असतील, कुणी 5 लाख, कुणी 10 लाख, कुणी वावर विकला असेल, कुणी गहाण टाकलं असेल आणि बहिणीला तुम्ही तुमच्या लग्न लावून दिली असतील.
काही उपकार केला का? उपकार नाही केला, जगावेगळं नाही केलं, जगाची रीत आहे ती तुम्ही केलं. काय त्याच्यात मोठी गोष्ट आहे? तुम्ही बहिणीला मिक्सर दिला, कुकर दिला, टीव्ही दिला, फ्रीज दिला, सोफा दिला, हा उपकार केला का? जगाची रीत आहे ना. तुम्ही 5,000चा मिक्सर दिला, काय लग्नाच्या मांडवात रुकवतात बॅनर लावला का? लाडक्या बहिणीला 5,000चा मिक्सर दिला, लावला बॅनर? हा, तुम्ही काय बॅनर लावला का? लाडक्या बहिणीला 10 लाख दिलं तुम्ही, लाडक्या बहिणीला 5 तोळे सोनं घातलं, लावला बॅनर? तुम्ही नाही लावला. तुम्ही कधी बहिणीला भेटायला गेलात, बहिणीनं सांगितलं असेल, अरे दादा तुझ्या दाजीची लय गळगळ चालली बघ, सोयाबीनला बी भाव नाही, पोराला काही नोकरी नाही, आणि योग पुरीचं अजून उजवायचंय, आणि सारखं सारखं दाजी आजारी पडायला येतं, आणि तुझे पैसे नंतर देते. पण जरा पैसे देतोस का? भावानं असेच 10-5 हजार रुपये दिले असतील, गुपचुपच हातात दिले असतील बहिणीच्या. घातले ना माय, घातले ना दादा हो बहिणीच्या हातात पैसे? काय बस स्टँडला येऊन बॅनर लावला का? लाडक्या बहिणीला 10,000 देऊन आलो म्हणून? तुम्ही बहिणीला कधीही बॅनर लावला नाही. का केलं नाही? कारण तुम्हाला बहिणीच्या नात्याचा सन्मान कळतो, तुम्हाला बहिणीचा आदर करायचं कळतं, तुम्हाला तुमच्या बहिणीच्या गरिबीची टिंगल उडवत नाही. तुम्ही भाऊ आहात, त्यामुळे तुम्ही बहिणीला दिलं घेतलेलं काढत नाहीत. हे बदमाश लोक बॅनर लावतात कारण यांना बहिणीचं नातं कळत नाही. हे बहिणीच्या आडून यांच्या मताची बेगबी करतात. यांना जर बहिणीचं नातं कळलं असतं तर ह्यांनी आपल्या बहिणीला दिल्या घेतल्याचं धमकावलं नसतं. ए दादा लाव रे एक व्हिडिओ, लाव एक व्हिडिओ. काय म्हणतोय तो धनंजय महाडिक कोल्हापूरचा? तो सांगतो की अरे जर ह्या बायका जर तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिसल्या तर व्हिडिओ रेकॉर्ड करून आणा, मी बघतो. काय बघतो म्हणतो? तो म्हणतो की आम्ही पैसे दिले आणि त्यांच्या मोर्चात जाता का तुम्ही? अरे तू पैसे दिले म्हणजे काय तुझ्या बाप जात्याची इस्टेट टाकून दिले का? काय देवेंद्र फडणवीसांनी तिकडचा ना? हा लावा आवाज करा, आवाज आहे का? आवाज बघा. आवाज येत नसेल तर वेळ जाऊ देत, वेळ नाही घालवत मी त्याच्यामध्ये. धनंजय महाडिक सांगतायत की तुम्हाला जर कुणी तिकडे बाई दिसली तर तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करून आणा, आपण तिचं नाव यादीतनं काढून टाकू. का? कशासाठी? काय देवेंद्र फडणवीसांनी नागपूरचा बंगला विकून आम्हाला पैसे दिले का? काय एकनाथ शिंदेनी तापोळ्याची जमीन विकून दिले? हा, का अजित पवारांनी आम्हाला बारामतीची एखादी प्रॉपर्टी विकून पैसे दिले? कशा पायी बोलताल तुम्ही? अरे ज्यानं इथं लाडकी बहिणीची योजना वाचली त्यानंच लोकसभेत आपल्या लाडक्या बहिणीच्या विरोधात उमेदवार दिला होता. हे काय विसरलो का आम्ही? तुम्ही कुणाला नाटक सांगताय? काय पद्धतीचा गलिच्छपणा केला जातो? दादा हो, भाषा काय चालली आहे यांची? सगळी राजकीय संस्कृती रसातळाला घालवली. अरे सहज माणूस म्हणू शकतो, आम्ही म्हणतो पवार साहेब आपल्यासाठी बाप माणूस आहे, आपण बोलतो ना. हा, उद्धव साहेब आमच्यासाठी कुटुंब प्रमुख बाप माणूस आहे. त्या जयश्री थोरात तिकडे संगमनेर मध्ये म्हणाल्या की माझ्या बापाने अगदी बाप माणसासारखी सगळ्यांची काळजी घेतली. काय बोलावं त्याच्यावर भाजपच्या नेत्यांनी? सुजय विखे आणि आपण त्यांना आसमान दाखवले लोकसभेत, रोहित दादांनीच दाखवले. हा, येते का आवाज? बघा बरं काय म्हणते ते. काय ते जयश्री थोरात बोलल्या? आवाजाचा प्रॉब्लेम होतोय बहुतेक. काय म्हणतायत? जयश्री थोरातांच्या बद्दल बोलताना वसंतराव देशमुख म्हणतात तिथे, ते असं सांगतात की अगं तुझ्या बापाला पोरं कशी झाली ते तर सोड, तुला पोरं कशी झाली ते बी मला माहिती आहे. काय भाषा आहे, काय गलिच्छ पद आहे. आपल्या लेकीच्या आपल्या नातीच्या वयाच्या माणसांशी आपण काय पद्धतीने बोलतो. अरे आम्हाला इतका अभिमानाने आम्ही ही गोष्ट सांगू शकतो की मी आदरणीय पवार साहेबांना पहिल्यांदा भेटल्यावर म्हटलं होतं, पवार साहेब आपण मला बोलावून घेतलंय पण मी प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे, साहेब मी चळवळीत असताना आपल्यावर टीका केली. किती आपुलकीने त्या माणसाने सांगावं, देव माणसाने. मला पवार साहेब म्हणतात चळवळीतून तुम्हाला भूमिका मांडायच्या, तुम्ही मांडल्या, पण तुमच्यामध्ये बदल करण्याचं धाडस आहे आणि तुमच्यासारख्यांना साथ देणं हे वडीलधारे म्हणून आमचं कर्तव्य आहे. ते आदरणीय पवार साहेब कुठे? काय पद्धतीची भाषा चालली, काय पद्धतीचं यांचं नाटक चाललंय. गलिच्छ पद्धतीने महापुरुषांचा अपमान करतात. एकनाथ शिंदे तिकडे छत्रपती शिवरायांच्या पायाशी जाऊन खोटी शपथ घेतात. आम्ही 50 वेळा म्हटलं की जो विषय स्टेटचा नाहीच आहे, जो विषय केंद्राचा आहे, तुमची नियत असेल इथे
आणि तुम्हाला इंदिरा साने खटल्याच्या नुसार जर ती मर्यादा वाढवायची असेल तर असेंब्लीमध्ये रिझोल्युशन पास करा, केंद्रात पाठवा, केंद्रात तुमचं बहुमत आहे, वाटेल ते सगळे कायदे करता, मग तिथे कायदा का करता येत नाही? जमलं नाही त्यांना करायला, पण इथे खोटी शपथ घेतात. हीच सगळी माणसं जे इंदू मिलच्या स्मारकाला 10 वर्षापूर्वी मोदी आले होते आणि म्हणाले की बाबासाहेबांचं स्मारक उभं करायचं आहे, 10 वर्षात एक वीट तिथं उभी केली नाही या लोकांनी. काय म्हणाले चंद्रकांत पाटील की बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागून शाळा शिकवली, त्यांनी बाबासाहेबांचा अपमान केला, आम्ही क्षणात त्यांच्या समितीचा राजीनामा देऊन टाकला. महापुरुषांचा अपमान करतात. छत्रपती शिवरायांचा पुतळा काय पद्धतीने पडला आपण बघितलं. जो पुतळा पडला त्याच्यावरती बोलताना एकनाथ शिंदे अत्यंत बेदरकारपणे म्हणतात ताशी 45 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. काय तुम्हाला आधी माहित नव्हतं? तुम्हाला आधी कळत नव्हतं ताशी 45 किलोमीटरनं वारं वाहतंय? काय समुद्रावर पहिल्यांदा ते वारं वाहत होतं? का लक्षात आलं नाही या सगळ्या लोकांना? का यांनी ते नाटक केलं? अरे त्या समुद्रावर एवढी नारळाची झाडं, झाड पडलं नाही सोडा, झाडावरचं नारळ सुद्धा पडलं नाही. छत्रपती शिवराय आमचा आराध्य आहे, आमचा श्वास आहे, आमचा ध्यास आहे, आमच्या धमन्या धमन्यांमधून वाहणारा इथला ज्वलंत मरहट्टाच्या पठारावरचा आमचा इतिहास आहे. त्या छत्रपती शिवरायांचा अपमान करायची यांची डेअरिंग होते का? आणि काल परवा मला अजिबात अपेक्षित नाही की पाशा पटेलांनी या पद्धतीने वागावं आणि बोलावं, अजिबात नाही. पाशा पटेलांचं ते वक्तव्य माझ्यासाठी एवढं धक्कादायक आहे, इतक्या गलिच्छ पद्धतीने भर सभेत माणसं बोलू कसं शकतात? अरे आपण आपल्या घरात बसल्यावर सुद्धा जर आपल्या घरात अगदी मुलगा जरी असेल पण तो आपल्यापेक्षा लहान असेल तर त्याच्यासमोर आपण अशी इतकी चिल्लर आणि थिल्लर भाषा करणार नाहीत. इतकी बेदरकार भाषा केली जाते, इतक्या वाईट पद्धतीने बोललं जातं. मला तर असं वाटलं पहिल्यांदा बघितल्यावर की पाशा पटेलची आणि राम शिंदेची काहीतरी दुश्मनी असेल, राम शिंदेला पाडायलाच त्यानं बोललं असेल. कारण एवढं बोलल्यावर राम शिंदे काही निवडून येत नसतंय. आणि माफ करा, मला काही राम शिंदेवर अजिबात बोलायचं नाही. अरे जे राम शिंदे पाशा पटेल माझे गुरु आहेत म्हणते त्याच्यावर शिष्याची लायकी काय आहे ती कळते. मला बोलायचं नाही त्याच्यावर. मी राम शिंदेवर एक शब्द बोलणार नाही. त्याचं कारण असं आहे, आपल्याला प्यादे मारायला आवडत नाहीत, वजीर हाणला पाहिजे, वजीर हाणला पाहिजे. आणि वजीर हाणायचा म्हणजे फडणवीस हाणायचा ठरला पाहिजे. या महाराष्ट्राचं राजकारण, या महाराष्ट्राचा सांस्कृतिक भवताल, या महाराष्ट्राची संस्कृती पाक रसातळाला जर कुणी नेली असेल तर ती देवेंद्र फडणवीसांनी नेली. अरे काय पद्धतीने जर सत्ताधाऱ्याचा कुणी असेल तर लगेच सत्ताधाऱ्याने काही केलं की सोडून द्यायचं आणि विरोधकांवर गुन्हे दाखल करायचे. काय गुन्हा दाखल केला म्हणून विचारलं तर म्हणाले BNS 296 दाखल केलाय. पाशा पटेलांवर गुन्हा काय? BNS 296. काय असतं BNS 296? तर म्हणे एखादं काहीतरी अश्लील गाणं बिनं वाजवल्यावर आणि दंड किती त्याला? 1000 रुपये. म्हणजे पीपल हू हॅव्हिंग अ कपॅसिटी टू पे 2000 रुपीज ही कॅन हॅरॅश अट ट्वाइस. ज्याच्याकडे ज्याच्या खिशात 2000 रुपये असतील तो 2 वेळा अशा पद्धतीने गलिच्छ भाषा करू शकतो. ज्याच्या खिशात 5000 रुपये असतील तो 5 वेळा गलिच्छ भाषा करू शकतो. 1000 रुपये हा दंड आहे? 1000 रुपये हा दंड आहे? इतक्या गलिच्छ पद्धतीने एखादा माणूस बोलतो आणि देवेंद्र फडणवीसांना याच्यामध्ये यतकिंचितही वाईट वाटत नाही. एरवी त्यांच्या भाजपच्या आक्रस्ताळ्या बायका अगदी आकाश पाताळ एक करून सोडतात, पण याच्यावर त्यांना काहीच बोलावं असं वाटलं नाही, चकार शब्द त्यांना काढावं असं वाटत नाही. काय गलिच्छपणा, काय गलिच्छपणाचं राजकारण. दिवसा ढवळ्या, खून, मारामाऱ्या, शेतकऱ्यांचा विचार नाही. एक असं स्टेटमेंट दाखवा आणि जाहिराती तर किती बाबा 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 बाबा. टीव्ही लावली की त्याचीच जाहिरात, टीव्ही लावली की त्याचीच जाहिरात, कुठं बी गेलं की त्याचंच बॅनर. अरे किती जाहिराती करतो बाबा, पैसा कुठला आला? आमच्याच खोक्यांचा ना, आमच्याच GSTचा, आमच्याच कष्टाचा. आमच्या सोयाबीन मध्ये काटा मारला, आमच्या कापसात काटा मारला, आमच्या दुधात काटा मारला आणि ती सगळा पैसा आता जाहिरातीत बाहेर काढता होय. पण राजे हो, नीट समजून घ्या, जाहिरात कशाची असते? मी लाख वेळा सांगते, जाहिरात दुधाची नसते. तुम्ही नेटफ्लिक्स बघा, अमेझॉन बघा, मोबाईल तुम्ही असा स्क्रोल करा. तो स्क्रोल केला ना तुम्ही पिक्चर बघताना,
तुम्हाला त्याच्या जाहिरात दुधाची दिसत नाही, तुपाची दिसत नाही, बदामाची दिसत नाही, काजूची दिसत नाही, व्यायामाची नाही, योगकर्माची नाही, पंचकर्माची नाही, कीर्तनाची नाही, अध्यात्माची नाही, कशाची जाहिरात दिसत नाही. जाहिरात कशाची असते? जंगली रमी पे आओ ना महाराज. जाहिरात कशाची असते? खूप जमेगा रंग जब मिल बैठेंगे 3 यार आप मैं और बैक पाइप पर सोना. जाहिरात कशाची असते? बोलो जुबा केसरी. जाहिरात वाईट गोष्टींची असते. दादा हो, शिंदे फडणवीस वाईट विचारांचे आहेत म्हणून त्यांना जाहिराती कराव्या लागतात. बाटगा अधिक कडवा असतो, ओरिजिनलला बोलायची गरज पडत नाही. राम शिंदे असतील किंवा अजून कोणी असतील, या सगळ्या लोकांच्या लक्षात एक आलंय की ह्यांनी किती बी लाडका कॉन्ट्रॅक्टर, लाडका दाजी, लाडका मेहुणा, लाडका पाहुणा काही जरी म्हणलं तरी महाराष्ट्रामधलं जर एकूण वातावरण बघितलं आणि कितीही सर्वे काढले तर लाडकं नेतृत्व म्हणलं कोण की महाराष्ट्रात 2च नावं पुढे येत आहेत सध्या. एक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि दुसरं सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. मी अत्यंत जबाबदारीने सांगते, आज 22व्या जिल्ह्यात आहे मी. गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, अगदी तिकडे धुळे, नाशिक, मिरज, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, चिपळूण या सगळ्या भागातून फिरून आले. खात्रीनं सांगते, ह्यांनी टीव्हीवर किती बी जाहिरातीचा ऋतू लागू देत, अख्ख्या महाराष्ट्राचं ठरलंय वातावरण फिरलंय आणि 23 तारखेला विजयाची तुतारी वाजणार आहे. राजे हो, हे पक्क ठरलंय लोकांचं. कारण लोक यांच्या या सगळ्या गलिच्छ वागण्याला कंटाळलेत. लोकांना हे गलिच्छ वागणं आता सहन होत नाहीये. मी एवढं सगळं फिरून आल्यावर माझ्या लक्षात आलं आणि अनेक बुद्धिजीवी सांगतात, पत्रकार सांगतात, खाजगीत बोलतात, ते म्हणतायत हे लाडकी बहीण त्याच्यामुळे झालं काय की यांना कटेंगे बटेंगे करावं लागले. अरे काय कटत नाही, भेटत नाही, असलं कुठं होत असते काय? सोयाबीनला भाव द्या, कापसाला भाव द्या, दुधाला भाव द्या, विषय संपला. लेकरांना शिक्षण द्या, गोरगरिबाला जगू द्या, संपलं. कायद्यानं चला, संपलं. हे सगळं लक्षात घ्या दादा हो. कालपर्यंत महाराष्ट्रातल्या गावगाड्यातले लोक गुण्या गोविंदानं राहत होते. इथला मराठा साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, बागवान, सुतार, लोहार, कुंभार, रामोशी, बेरड, बेस्तर, बेलदार, घिसाडी, कैकाडी, पारदी, आरादी, भराडी, गोंधळी, सिक्कलगार, चित्रकथी, माकडवाले, जगवाले, अस्वरवाले, गारवडी, ही सगळ्या जाती धर्माची माणसं, 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, सगळी गुण्या गोविंदाने एकत्र नांदत होती. गावगाड्यामध्ये सगळे एकत्र राहत होते. एखाद्या आमच्या मराठा समुदायातल्या माय माऊलीला संक्रांतीला सुगड पाहिजे असेल ती कुंभाराळीला जायची, सुगड घेऊन यायची. कुंभाराळीतल्या बाईला नवरात्रात माळ पाहिजे असेल ती माळी गल्ला जायची, माळ घेऊन यायची. माळी गल्ल्यातल्या वाटत असेल की शेताला आऊत झुपायचंय, जोत घ्यायचंय, नांगर घ्यायचंय, ते सुताराकडे जात होतं, जोत घेत होतं, आऊत घेत होतं, नांगर घेत होतं. सगळे कसे एकत्र राहत होते, गुण्या गोविंदानं राहत होते. पण देवेंद्र फडणवीस या माणसाने जाती जातीत विष पेरायचं काम केलं. या माणसाने माणसात माणूस ठेवला नाही. धर्म आणि जातीच्या नावावर वारंवार यांना राजकारण करावं लागतंय. आधी यांनी हिंदू मुस्लिम केलं. त्यांच्या लक्षात आलं की हिंदूही समजदार आहेत, मुसलमानही समजदार आहेत. मग काय करावं? मग त्यांनी मराठा ओबीसी करायला सुरुवात केलं. का करतायत असं? ते असं करतात कारण त्यांना माहिती आहे ते विकासावर बोलू शकत नाहीत. इथल्या बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या का नाही त्यावर ते बोलू शकत नाहीत. शेतमालाला हमी भाव दिला का नाही त्यावर ते बोलू शकत नाहीत. महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलू शकत नाहीत. म्हणून जात आणि धर्माच्या नावावर राजकारण करायचं त्यांनी ठरवलं. दादा हो, तुम्हाला आपण जात आणि धर्म सोयरी करताना बघू, परंतु लोकप्रतिनिधी निवडताना आपल्याला इलेक्ट्रोल मेरिट बनावं लागेल. मी मागेही म्हटलं होतं आणि पुन्हा एकदा सांगते, माझा रस्ता चुकला, मी परत कंटाळून वैतागून पुढे निघून गेले होते. फार पुढे तिकडे मी 100-110 किलोमीटर गेले. मी जवळपास 7:30 वाजता माझं आणि रोहित दादांचं बोलणं झालं. म्हटलं दादा येत नाही, आता वैतागले मी, मला चुकीचा पत्ता सांगितला गेलाय, कॉन्टॅक्ट झाला नाही, मी कर्जत समजून निघाले होते आणि मध्येच काहीतरी तुम्ही आता नान्नच सांगितलेलं आहे. ते म्हणले ताई तुम्ही परत या. म्हटलं आता माझं पोचणं होतंय का नाही.
एवढ्या रिमोट एरियातनं मी येऊ शकले, हेच कर्जत मी आधी बघितलंय, हाच भाग मी आधी बघितलाय. इथं पारधी हत्या झाली होती, त्यावेळेला त्या पारधी हत्याकांडासाठी मी आलेली आहे 7-8 वर्षापूर्वी. तेव्हाचा कर्जत जामखेडचा परिसर आणि आत्ताचा कर्जत जामखेडचा परिसर याच्यात जमीन आसमानचा फरक दिसतो. हा बदल दिसतो तो रोहित दादामुळे, ही प्रगती दिसते ती रोहित दादामुळे. कारण रोहित दादांना ज्या पवार साहेबांचं बाळकडू लाभलं, त्या पवार साहेबांनी विकासाची व्याख्या सांगितली. याच्यातला एकही माणूस प्रकल्पावर बोलू शकत नाही, संस्थात्मक कार्यजाळ्यावर बोलू शकत नाही. राम शिंदे, मला आश्चर्य वाटलं, त्यांच्यासोबतचे सगळे माणसं, ते कोण राळेभात होतो, कोण ते काय काय होते, आणि सगळे प्राध्यापक होते. म्हण काय शिकवत असतील कॉलेजात? अरे मास्तर आहो की तुम्ही? अरे मास्तरांनी काय शिकवायचं असते? अरे मास्तर म्हणल्यावर जिसका माँ का स्तर होता है वो मास्तर होता है. आणि मास्तरांनी जर असं वाया गेल्यासारखं बोललं तर पिढ्या खड्यात घालतो का काय तुम्ही? दादा हो, हे कर्जत जामखेडच्या लोकांनी ठरवायचंय. अशा छिचोर थिल्लर लोकांच्या हातात हे कर्जत जामखेड द्यायचं का सभ्य आणि सुसंस्कृत लोकांच्या हातात द्यायचं? डिसिजन इज युअर्स. मी अजिबात तुम्हाला आता विनंती करत बसत नाही. कारण तुम्ही दुनियाची हुशार माणसं होतं म्हणलं तर ताकद काय, अख्खं जेवण तुम्हाला कळतंय. तुम्हाला एवढं कळलं नका की इतक्या वाईट पद्धतीने जर कुणी बोलतं येऊन तर त्या माणसांचा बंदोबस्त काय केला पाहिजे. दादा हो, जर या लोकांना अजून एक गोष्ट आहे, अरे नखा बोटानं साधा आपण एक रूम जरी बांधला ना दगड माती विटाचा, आणि त्या घरातनं आपल्याला कुणी बाहेर काढायला लागलं, आपल्या डोळ्याला धारा लागतील की अरे आमचं कष्टानं बांधलेलं आहे. ज्या पवार साहेबांनी कष्टाने पक्ष उभा केला तो पक्ष त्यांचा अख्खा फोडून त्या पक्षाचं नाव चिन्ह सगळं काही दुसऱ्या कोणाला तरी द्यायचं ठरवलं. ज्या वंदनीय बाळासाहेबांनी पक्ष उभा केला त्यांच्याच लेकाला त्या पक्षातनं बाहेर काढायचं आणि त्याचं नाव चिन्ह चोरायचं. कुणामुळे हिम्मत झाली? ही हिम्मत झाली देवेंद्र फडणवीसमुळे. सभागृहाच्या पटलावर ऑन रेकॉर्ड एकनाथ शिंदे म्हणतात की मी हे करूच शकलो नसतो, पण आमच्या पाठीमागं कलाकार होते देवेंद्रजी, ते मला रात्री वेषांतर करून भेटायला येत होते. कोण म्हणतंय? एकनाथ शिंदे म्हणतात. स्वतः आमची भाऊजाई म्हणते, स्वतः आमची भाऊजाई अमृता वहिनी म्हणते, देवेंद्र असा हुडीबिडी घालून जायचा, असा गॉगल विगल घालायचा आणि रात्रीच्या अंधारात रात्रीच अंथरुणातनं जायचा. मी म्हणायची देवेंद्र तू असं कुठे जातोयस आणि काय करतोयस देवेंद्र? मग मला कळलं की देवेंद्र तर पक्ष फोडत होता. कुणी पक्ष फोडले? देवेंद्र फडणवीसांनी. राष्ट्रवादी कुणी चोरायला लावली? देवेंद्र फडणवीसांनी. शिवसेनेचं वाटोळं कुणी केलं? देवेंद्र फडणवीसांनी. या महाराष्ट्राचा सगळा राजकीय स्तर कुणी खालावला? देवेंद्र फडणवीसांनी. त्या देवेंद्र फडणवीसांनी नेते घडवले नाही दादा हो. नेते घडवणारा चाणक्य असतो. ह्यांनी काही नेते बिते घडवले नाही, काय नाटक केलं नाही. अरे जर पवार साहेबांना जर म्हटलं की तुम्ही कुणाला घडवलं तर आपण सांगू शकतो, दिलीप वळसे पाटील असतील, प्रफुल्ल पटेल असतील, किंवा अगदी तिकडचे हसन मुश्रीफ असतील, किंवा स्वतः अजितदादा असतील. या सगळ्यांना कुणी घडवलं तर पवार साहेबांनी घडवलं. बाळासाहेबांनी कुणाला घडवलं? अनंतराव अडसूळ असतील, चंद्रकांत खैरे असतील, नारायण राणे असतील, छगन भुजबळ असतील, राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील. कुणी घडवलं? बाळासाहेबांनी घडवलं. देवेंद्र फडणवीसने कुणाला घडवलं? देवेंद्र फडणवीसने लोक चोरले. आज घडीला भाजप म्हणजे भारतीय जनता पार्टी राहिली नाही. आज घडीला भाजप म्हणजे भाड्यानं जमवलेली पार्टी झाली. देवेंद्र फडणवीसांनी सगळीच्या सगळी माणसं ब्लॅकमेल करू नेली. दादा हो, एक काळ तुम्ही विचार करा, तुम्हाला साधारण बिडी माहिती असेल है का नाही? आपण बिडी ऐकली होती 10-5 वर्षापूर्वी, काडी ऐकली होती, पुन्हा शिडी बी ऐकली. ईडी कधी ऐकली? देवेंद्र फडणवीसच्या काळात. ज्याला ईडी लावली ते सगळे गेले, पण गेलेल्या कुणाला तरी शिक्षा झाली का? जे गेले ते तिकडे वॉशिंग मशीन मध्ये धुवून निघाले. ब्लॅकमेल करून माणसं नेली, ब्लॅकमेल करू एकेकाला गायब केलं आणि हा महाराष्ट्राचं वाटोळं करायचं पाप केलं. हा महाराष्ट्राची घडी जर पुन्हा एकदा नीट बसवायची असेल आणि महाराष्ट्रात जर सरकार बदलायचं असेल, आणि होय
पोलिस ऐकत असतील, मला काही दिसना म्हणून जरा बोलणं गेले. मला माहिती आहे पोलिसांचा माझ्यावर लय जीव आहे. दादा हो, 1000 रुपयाचा दंड असणारी शिक्षा तुम्ही आज पाशा पटेलसाठी ऐकवली आहे. कायदा काय असतंय ते आम्हाला बी कळतंय राजे हो. काहीच काळजी करू नका. 1 महिन्यानंतर मी तुमच्या सोबत आणि तुम्ही माझ्या सोबत आहे. सांगितलं. महाराष्ट्रातल्या लेकी बाळींची सुरक्षा देण्यासाठी आता कुटुंब प्रमुखांचं राज्य आलं पाहिजे. होय, हे सरकार बदललं पाहिजे. आणि आपला किती नंबर आहे? हा दादा हो, चुलीला दगड किती असतात? ऋतू किती? जगण्याच्या अवस्था किती? आणि ईव्हीएमचा नंबर किती? यस, 3 नंबरचं बटन दणक्यात दाबायचंय. लक्षात घ्या, कमळ कुठं उगवतंय माहितीये का? जिथं लय चिखल असते, गटार असते, तिथं कमळ उगवतंय. हे जर चिखल कमी करायचा असेल, तुतारी चांगल्या ठिकाणी वाजते, पवित्र ठिकाणी वाजते, मंगल ठिकाणी वाजते. मंगलमय आणि पवित्र वातावरण करायचं असेल तर 3 नंबरचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन दाबावं लागेल. आणि हो, कदाचित रोहित दादाच्या नावाचे डुप्लिकेट उभे करतील, कदाचित चिन्हाला साधर्म्य असणारी चिन्ह देतील. हे माणसं डुप्लिकेट आहेत. ह्याला डुप्लिकेट धंदे सुचतात, ह्याला ओरिजिनल काहीच सुचत नाही. पण आपण 3 नंबरचं बटन नीट लक्षात ठेवूया. आणि आपली निशाणी काय? काय निशाणी? काय निशाणी? आपलं ठरलंय 23 तारखेला पाशा पटेलला बी आपण गुलाल पाठवू. काय अडचण नाही. हेट द सीन बट नॉट द सिनर. आपण हे दणक्यात सांगूया. आणि आता 20 तारखेला कुठलाही मनात किंतु परंतु न आणता या महाराष्ट्राच्या बेटरमेंटसाठी एक सज्जन, सुसंस्कृत, सभ्य आणि रोहित दादा पवार यांच्यासारखं एक नेतृत्व पुन्हा एकदा नव्याने निवडून देऊया. चला, एका आवाजात आवाज देऊया, राम कृष्ण हरी. अरे राम कृष्ण हरी. धन्यवाद. सुषमाताईंना खाली होत्या, स्टेजच्या खाली जागा द्या त्यांना येण्याकरता. सुषमाताईंना प्रवेशाची यादी सुरू करा. सुरू करा, तिथे लवकर सुरू करा. त्यानंतर उमर शाहूस सर्वांच्या आभार मानतील. अगोदर प्रवेश होईल आणि ताईंना आतमध्ये येऊ द्या. या ठिकाणी पक्ष प्रवेश होत आहेत. को मिल जाएंगे. शिवाजी तो पुराने युग की बात है. या ठिकाणी संतोष हजारे, जवळ जिल्हा परिषद गट प्रमुख शिंदे, शिवसेना शिंदे गट यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत आहे. त्यांनी समोर यायचंय. त्यानंतर संभाजी कात्रजकर, मनसे नेते यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. कुसळगाव सोसायटी चेअरमन बाबासाहेब इतापे यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. त्यांनी समोर यायचंय. कुसळगावचे सोसायटीचे संचालक बाळासाहेब उबाळे यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. त्यांनी समोर यायचंय. जवळक्याचे माजी सरपंच भाऊसाहेब दळवी यांना काही दिवसापूर्वी 2 दिवसापूर्वी दमदाटी करून या ठिकाणी प्रवेश घडून आणला होता. त्यांचा पुन्हा एकदा प्रवेश आपल्यामध्ये होतोय. अशा प्रकारचे दमदाटी करून प्रवेश बरेचसे झालेले आहेत. त्यापैकी एक भाऊसाहेब दळवे यांचा परत प्रवेश आपल्या पक्षामध्ये होतोय. ज्ञानेश्वर माने, जवळका व कार्यकर्ते यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. जामखेडचे रोहित अनिल पवार, रोहित दादांच्याच नावाचे सेम असणारे रोहित अनिल पवार व कार्यकर्ते यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. या ठिकाणी वसंत पिटेकर, दिनेश पिटेकर व इतर 25 कार्यकर्ते नान्नज मधले त्यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. वंजारवाडी धानोरा विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्री नवनाथ करांडे, संचालक श्री हिरालाल शिंदे आणि युवा नेते जयवंत शिंदे यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी कुणाच्या सांगण्यावरून हा पुतळा हटवला असा सवाल स्थानिकांनी विचारला. मी शिवाजी सत्तार या ठिकाणी खुंटेवाडीचे असं म्हटलेलं आहे. शिवाजी जाधव आणि शेखर पवार खुंटेवाडी यांचा या ठिकाणी जाहीर प्रवेश होतोय.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला. भाजपचे नेते या ठिकाणी दोन पारगावचे महादेव शिंदे, अंगद काळे, दोन पारगावचे महादेव शिंदे यांचा प्रवेश होतोय. त्याच पद्धतीने धामणगावचे अंगद काळे, मनोहर महारनवर, आप्पाजी महारनवर, बालाजी महारनवर, बाप्पा महारनवर, चंद्रवारी महारनवर यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. चोर धंदा का करता? झक मारली का लागा? अरे भाडव्या फिरत हरामी हा. अरे भाडव्या तू यायच्या अगोदर बी आम्ही चांगला जगलेलो आहे, चांगल्या पद्धतीने राहिलो. मी ज्यांना भेटलो म्हणजे माझे गुरुच म्हणायला लागतील राजकारणातले, पाशा पटेल सर. शेतकऱ्याची तुमच्या जे मेक मारले ना ती मेक काढायसाठी के हमाल अरे पंजा तेरा कमाल. या पंजाला तुम्ही हा सगळे मुसलमान पंजाला हाणायचे आणि प्रवेशाचे कार्यक्रम कृपया इतरांनी प्रवेश झालेले लगेच मागे सरकायचंय. इतरांना जागा द्या. प्रवेश झालेले लगेच बाजूला व्हायचंय. इतरांना जागा द्यायची आहे. प्रवेश झालेले बाजूला वा. चला एक घाय तिची माय कोणी बी होती तिची वाट लावल्याशिवाय ठेवत नाही. अरे आम्ही काय येडे कडूचे. या ठिकाणी विनंती की प्रवेश झालेले लगेच बाजूला व्हायचंय. पाठीमागे प्रवेश राहिलेले. एका घरात एक म्हातारा म्हातारी राहायची. अडचण अशी होती की म्हातारी म्हाताऱ्याला जोड जीव देत नव्हती. प्रवेश ज्यांचा झालाय त्यांनी लगेच बाजूला व्हायचंय. म्हातारी ठना बोंबलली आणि म्हाताऱ्याच्या गळ्यात पडली. माझ्या गळ्यातच पडणार नाही. तसं हे हरामखोर कसा गुटगुटीत 2 मिनिटाचा व्हिडिओ बंद करा. कुट्टा हल्लाय ना ते प्रवेश झालेले कृपया बाजूला व्हा. इतर प्रवेश मागे प्रवेशवाले उभे. मूर्तीची विटंबना केल्याची धक्कादायक घटना. सगळ्याला विनंती की लगेच बाजूला व्हायचंय. मधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. छत्रपती कोणी कार्यकर्त्यांनी कृपया तयार होण्याआधी तिथं थांबू नये. स्टेजवरती ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी लगेच बाजूला व्हायचंय. चर्चा सोशल मीडियावर सुरू झालेल्या आहेत आणि तसे फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महानगरपालिका या पुतळ्यासाठी एकूण 47 कोटींचा खर्च करणार आहे. सुप्रियाताई सुळे म्हणतात की या ठिकाणी प्रवेश झाल्यानंतर